मुद्द्यावरून 5 जुलैला मोर्चाची हाक देणाऱ्या ठाकरे बंधूंनी युतीसाठी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे। त्यामध्येच आता ठाकरे बंधू आगामी मनपा निवडणुका एकत्र लढणार का, राज्यामध्ये नवी राजकीय समीकरण जुळणार का, याचीही आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। कारण संजय राऊतांनी मनपा निवडणुकांसंदर्भात एक मोठं विधान केलंय। या निवडणुकीमध्ये मराठी शक्तींनी एकत्र लढावं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे नेते एकमेकांना भेटत नव्हते, एकमेकांना बघून रस्ता बदलायचे। आता मात्र हे नेते एकमेकांना भेटतात असंही त्यांनी आवर्जून नमूद केलेलं आहे। त्यामुळे ही आगामी युतीची नांदी आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आमच्या सगळ्यांची ही भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे। तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्ष आणि खास करून अमित शहांची भूमिका आहे। आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही। एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते। आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात, शेक हँड करतात, हस्तांदोलन करतात, एकत्र गप्पा मारण्याचे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय। कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलं आहे आता